नागपुर में कांग्रेस नेता हर्षवर्धन सपकाल ने दत्ता मेघे को श्रद्धांजलि देते हुए उन्होंने महाराष्ट्र का बड़ा नेता बताया और उनके शिक्षा क्षेत्र में योगदान को याद किया। उन्होंने कहा कि संघ और कांग्रेस के मतभेद अलग मुद्दा है, लेकिन मोर्चे के जरिए शांतिपूर्वक ढंग से अपनी बात रखी जाएगी। दिवंगत दत्ता मेघेजी हे नागपूर वर्ध्यातच नव्हे, विदर्भातच नव्हे, तर एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व होतं। त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य परिवारातील एक चेहरा, बहुजनांचा एक चेहरा, असा त्यांचा जो राजकारणाचा प्रवेश आहे हा भावणारा होता आणि दुसरीकडे प्रेरणादायी होता। त्यांच्या नेतृत्वात दीर्घकाळ राज्यात आणि खासदार केंद्रात या दोन्ही ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण ही सेवा आहे, अशा स्वरूपाचा एक संदर्भ असताना किंवा समाजाची तशा प्रकारची अपेक्षा आणि पर्यायाने कुठेतरी होत असणारी उपेक्षा दूर करण्याच्या अनुषंगाने त्यांनी संस्थांचं विणलेलं जाळं हे देखील आपल्या देशाला, महाराष्ट्राला, समाजाला पुढे घेऊन जाणारं होतं। असं एक शून्यातून विश्व निर्माण करणारे कर्तृत्ववान, मितभाषी अशा स्वरूपाचे दत्ता मेघेजी यांचं जे निधन झालं त्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो। त्यांचा कारकिर्दीतला बराच मोठा काळ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेला आणि त्याच्या देखील स्मृती या निमित्तानं मी त्या ताज्या करू इच्छितो आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगेजी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तथा तमाम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली आणि भावांजली अर्पित करतो। संघाशी असणारे काँग्रेसचे आमचे तीव्र जे मतभिन्नता आहेत त्या आपल्या ठिकाणी आहेत, मात्र मतभिन्नतेच्या शिवाय एक संवाद असला पाहिजे, सौहार्दता असली पाहिजे, ही महात्मा गांधींची जी शिकवण आहे आणि संविधानातलं समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं देखील आम्ही अनुसरण आमचं असल्यामुळे त्यांच्याशी टीका जरी आम्ही करत असलो तरी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करणं हा एक राजकारणातला भाग आहे। जसं आपल्याला माहितीच आहे की काँग्रेसने इथे ज्या जातीय दंगली झाल्या होत्या त्या मागच्या रमजान महिन्यामध्ये जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मोर्चा हा रेशीमबाग या ठिकाणी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस जो जळता महाराष्ट्र आहे तो शांत करा, जो जातीय द्वेष पसरवण्याचं काम संघ करत आहे ते करू नये, अशा आशयाचा एक मोर्चा आमचा हा एक वर्षापूर्वी निघाला होता। एवढंच नव्हे तर 2 ऑक्टोबरला अर्थात दसऱ्याच्या दिवशी संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघ बरखास्त करा आणि त्याची नोंदणी करून घ्या आणि संविधान जे आहे ते त्यानुसार आगामी वाटचाल ही संघाची असली पाहिजे। या अनुषंगानं नागपूरपासून सेवाग्रामपर्यंत तुषार गांधी यांच्या समवेत देखील काँग्रेस पक्षानं एक पदयात्रेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। एवढंच नव्हे तर आमच्या युवक काँग्रेसने त्याच दिवशी संविधान देण्याचा देखील प्रयत्न हा रेशीमबागेत केला होता। या तिन्ही वेळेस आमचं म्हणणं जे शांततेच्या अनुषंगानं आहे, जे सौहार्दतेच्या अनुषंगानं आहे, जे सत्य आणि अहिंसेच्या अनुषंगानं आहे ते पोचवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला, मात्र तो सफल झाला नव्हता। आज देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समवेत तोच प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि यावेळेचे जे संदर्भ आहेत ते अधिक तीव्र झालेले आहेत, कारण संघ सातत्याने सभ्यता, सज्जन आणि सत्य, विकृती बाजूला ठेवून एक तथाकथित संस्कृती सांगण्याचा प्रयत्न करतात आहे। मात्र देशाचे पंतप्रधान हे एका विकृत प्रकरणामध्ये अडकलेले आहेत। त्यांचं नाव जे आंतरराष्ट्रीय पातळीवर येत असताना भारतात सगळी तो विषय दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि एप्स्टीन फाईल सारख्या अत्यंत गंभीर विषयामध्ये थेट स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर येणं हे भारत म्हणून अत्यंत अपमानास्पद आहे। एवढंच नव्हे तर या सर्व दबावापोटी कुठेतरी अमेरिकेचं ट्रेड डील देखील करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला आहे तो देखील अत्यंत निषेधार्ह आहे। त्यामुळे सातत्यानं नैतिकतेचा डिंडोरा पेटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा, अशा स्वरूपाची आमची आजची ही मागणी आहे आणि या मागणीच्या सोबतच जो द्वेष पसरवण्याचं काम आपल्या देशात जे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तिथे सौहार्दता निर्माण करणं, संविधान जे आहे ते सर्वोपरी समजणं हा आजच्या आमच्या एकंदरीत मोर्चाचा आशय आहे।